नमस्कार. मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण पास्ता बनवणार आहोत. तो कसा बनवायचा हे बघणार आहोत. अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. या पाण्याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ ॲड करत आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे. तेलाने काय होईल, आपला हा पास्ता चिकटणार नाही आणि मोकळा छान होईल. इथे पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी हा पास्ता घालत आहे. आपल्याला पास्ता हा छानपैकी बॉईल करून घ्यायचा आहे, एक 5 ते 7 मिनिटं. तर इथे आपला हा पास्ता छानपैकी बॉईल झालेला आहे. आपण चेक करून बघूया. हे बघा, मधोमध कट होतं आहे, याचा अर्थ आपला हा पास्ता छानपैकी बॉईल झालेला आहे. आता हे मी गाळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता, मी इथे पास्ता छानपैकी गाळून घेतलेला आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. आता काय करायचं, आता मी कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवत आहे. इथे गॅसवरती कढई छान प्रकारे गरम झालेली आहे आणि यामध्ये मी थोडंसं तेल ॲड केलं आहे. आता या तेलामध्ये पाव चमचा जिरे घालत आहे. जिरे छानपैकी फुलतंय तोपर्यंत आपण पास्त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. आलं लसूण आहे. लसणाच्या पाकळ्या 4 ते 5 कट करून घेतलेल्या आहेत. आल्याचा एक तुकडा तोही कापून घेतलेला आहे. इथे कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कापून घेतलेला आहे. इथे मी कांदा तेलामध्ये घातलेला आहे. हा कांदा आपल्याला छानपैकी सॉफ्ट करून घ्यायचा आहे. इथे कांदा छानपैकी सॉफ्ट झाला आहे. आता हा कांदा आपण थोडंसं साईडला घेऊया आणि यामध्ये आलं लसूण जे आपण कट केलेलं आहे ते यामध्ये घालूया. लसणाला आणि आल्याला छानपैकी गुलाबी रंग येऊ द्यायचा आहे. इथे आलं लसूण छानपैकी गुलाबी रंगावरती आलेला आहे. आता हे आपण एका साईडला करून घेऊया आणि यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या घालूयात. हे सर्व जिन्नस एकत्र करून यामध्ये आपण टोमॅटो घालूया. टोमॅटो छानपैकी सॉफ्ट करून घेऊ. यावरती ना मी थोडंसं मीठ ॲड करत आहे. मिठाने काय होतं, ते टोमॅटो लवकर सॉफ्ट होतं. इथे टोमॅटो छानपैकी असं सॉफ्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालू. इथे मी 2 चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि आपण यामध्ये टोमॅटोही घातलेला आहे. याने काय होईल, आपल्या पास्त्याची एकदम जबरदस्त चव वाढेल. इथे मी थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालत आहे. याने आपल्या पास्त्याला ना रंग खूप छान येईल. इथे मी पास्ता मसाला घेतलेला आहे. त्या पास्ता मसाल्याने आपल्या पास्त्याची चव ही खूप छान येते. तुमच्याकडे पास्ता मसाला जर नसेल तर तुम्ही मॅगी मसालाही घालू शकता किंवा मॅगी मसालाही नसेल तर तुम्ही गरम मसाला यामध्ये घालू शकता. आता फायनली यामध्ये जाणार आहे हा पास्ता. सर्व मसाले या पास्त्यामध्ये आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता पास्त्याला किती छानपैकी रंग येतोय.
यावरती मी मीठ ॲड करत आहे. मीठ आपण जेव्हा पास्ता बॉईल करत होतो तेव्हाही वापरलेला आहे आणि जेव्हा कांदा टोमॅटो आपण सॉफ्ट करत होतो त्यावेळेलाही मीठ घातलेलं आहे. यामुळे मी थोडंसंच मीठ ॲड केलेलं आहे. यावरती मी कोथिंबीर ॲड करत आहे. एखाद 2 मिनिटं मस्तपैकी मंद आचेवर आपण हा पास्ता झाकून ठेवणार आहोत. तर इथे 2 मिनिटं झालेली आहेत. आता बघूया आपला पास्ता कसा तयार झाला आहे ते. वाव, तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे आपल्या पास्त्याला. जबरदस्त. नक्की करून बघा. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला रेसिपी ही कशी वाटलेली आहे. वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद.